सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नव्या दिवसामध्ये। तर आज आपण फायनली लेहला बाय बाय करतोय। 2 दिवसाच्या ॲक्युमलेटायझेशन नंतर आम्ही सज्ज झालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी। तर आता सध्या आपण खारदुंगला जाणार आहोत, म्हणजे वाया खारदुंगला हुंडरला जाणार आहोत। तर खारदुंगला हा आधी म्हणजे 2-3 वर्षापूर्वी भारतातला सगळ्यात मोठा हायेस्ट स्टॉप होता। सो आपण तो आज क्रॉस करणार आहोत आणि तिथून पुढे हुंडरला स्टे करणार आहोत। अशी आजच्या दिवसाची ही ओव्हरऑल एक तुम्हाला मी सांगता केली आहे। आता पुढे जाऊयात, जसं जसं पुढे पुढे नजारे दिसत जातील तसं तसं मी तुमच्याशी संवाद साधत जाईल। चला चांग भलं। तर आजपासून आपण नो पेट्रोल झोन एरियामध्ये एंटर करणार आहोत आणि आपल्या ॲडव्हेंचर राईडला खरी सुरुवात होते। तर नो झोन पेट्रोल एरियामध्ये एंटर करणार असल्यामुळे या ज्या 2 जेरी कॅन आहेत याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल फिल करून घेणं फार गरजेचं आहे। तसंच आपली टँकसुद्धा फुल करायची आहे आणि त्यामुळे आपण पहिल्यांदा पेट्रोल पंपला व्हिजिट करूयात। त्यानंतरून आज आपण लो ऑक्सिजन एरियामध्ये सुद्धा एंटर करणार आहोत। तर त्यामुळे एक सेफ साईड आपल्याला ऑक्सिजन स्प्रेसुद्धा कॅरी करायचा आहे। बाकी छोट्या मोठ्या झेरॉक्स पण काढायच्या आहेत त्या ज्या एन्व्हायरमेंट फी वगैरे असतं किंवा परमिट म्हणू शकतो आपण त्याला, तर त्याच्या झेरॉक्स वगैरे काढायच्यात। अशी 2-3 कामं निपटून मग आपण आपल्या ॲडव्हेंचरस राइडला खरी सुरुवात करणार आहोत। वैसे मैं नाम तो नहीं बोलूँगा पर फिर भी अभी कैमरा ऑन कर लिया है, अभी बात कर सकते। ठीक है सर, पक्का सर, थैंक यू सो मच। अपनों में जाना। हाँ यस सर, ठीक है, आराम से जाओ। थैंक यू सो मच सर। थोड़ा आराम से चलाना। यस यस यस, चलता है ना। हाँ हाँ नहीं सर, ठीक है। बाकी आप जैसे चलाते हैं चलाओ, ठीक है सर। पहुंचेगा इशार से अपनी साइड से। पक्का सर, ठीक है ना। यस सर। 2 टायर वाला है, थोड़ा सा धक्का लगे तो मुश्किल हो जाएगा ना। पक्का सर, यस सर। यू आर सो, आप लोगों को सलामत रख के वापस घर पहुंचे। यू आर सो स्वीट सर, यू आर सो स्वीट। क्या कर सकते हो, है कि नहीं? हाँ सर, चल फिर जा। थँक यू सो मच सर, थँक यू। झेरॉक्स वगैरे काढून झालेलं आहे परमिटचं। बाकी थोडंसं केमिस्टच्या दुकानातून आपल्याला सामान घ्यायचं होतं, ते सुद्धा घेऊन झालेलं आहे। आता आपण या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरूयात आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात। जुले सर, फुल कर दो। पेट्रोल फिलिंग डन, परमिट प्रिंटिंग डन, केमिस्ट डन, मेडिकल थिंग्स डन, एअर डन। 5 गोष्टी करून झालेल्या आहेत। वी आर रेडी टू मूव नाव। खाली आपण लेहमध्ये होतो ना, लेह सिटीमध्ये, तेव्हा अक्षरशः मला गरम होत होतं, टी शर्टवर गरम होत होतं। आणि आत्ता इथे वरती हळूहळू वरती आलो आहे, म्हणजे जास्त नाही 3-4 किलोमीटरच वरती आलो आहे। तर अक्षरशः मला ना थर्मल घालायची इच्छा व्हायला लागली, एवढी थंडी फील होती आहे। त्यातल्या त्यात मी सर्व हँडीच ठेवलं आहे, म्हणजे -डिग्रीचं जॅकेट आणि हे रायडिंग ग्लोव्ज आहेत आपले। तर जर गरज पडली तर मग आपल्याला विंटर ग्लोव्ज घालून राईड करावं लागेल। सो अशा सर्व काही गोष्टी मी हँडीच ठेवल्यात। बाकी जो मॅप आहे तो समीर भाऊंनी लावला आहे। वो देखो बर्फीले पहाड़ देख लिए, अब जैसे जैसे ऊपर जाएंगे वैसे वैसे बर्फ की चोटियाँ नजर आती रहेंगी। इथे घरांची कुंपणं म्हणून दगडांचा वापर केला आहे आणि खूप अप्रतिम वाटतंय मला। असं बघायचं आहे की घरांची रचनासुद्धा दगडांचीच आहे का। हे बघा, हे सर्व कुंपण, आता आपण म्हणतो ना की ही जागा माझी, म्हणजे जागेची काय म्हणतात त्याला, आखणी वगैरे करणं। तर ही जागेची आखणी केलेली यांनी अशी दगडाच्या याच्यामध्ये। हे बघा तिथे बंकर टाईप काहीतरी आहे। हे बघा, हे जे असतं ना याला बंकर टाईप बोलतात। अवघ्या 10 किलोमीटरवरतीच नजारे बदलत आहेत, सुंदर नजारे आहेत। ओके, द रिअल खारदुंगला स्टार्ट्स फ्रॉम हियर। बघा पुढपर्यंत रस्ता सगळा असाच रंगडंग सांगडंग आहे। ये बात भाई, इसके आगे ले लो। ये बात लडाख मेरी जान। टू मच एक्साइटमेंट। ॲक्च्युली मी एक्साइट नाही व्हायला पाहिजे, टॉपवरती चाललो आहे, श्वास हळूहळू फुलतो आहे, ते माझ्या बोलण्यातून सुद्धा जाणवत असेल। पण एनिवेज, लेट्स गो माय बॉय, इट्स लडाख।
भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, मला तुझी आठवण येते ग, भय इथले संपत नाही. स्टॉप अँड गो मुवमेंट होती. येणाऱ्यांना जाऊ द्या आणि मग तुम्ही जावा. जे बात. ऑल गुड सर. हां, त्याचं लक्ष नाही आहे. एनिवेज या रस्त्यांवर ही लोक सायकल घेऊन आलीत बघा. हा, अरे 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 जायला जबरदस्त. याला म्हणतात ॲडव्हेंचर. ही बघा, ही फॉरेनर होती पण ही घाबरत नाही कशाला. ही रबळांग साबळांग येत. अरे बाबा, तू गाडीत काय टाकले? रॉकेल टाकले का? एवढं काळा धूर सोडतो. ये देखो दोस्तों, बर्फीली चोटियाँ खूबसूरत है ना. आप बोल रहे होंगे बस दूर से ही बर्फीली चोटियाँ दिखा रहा है. ऐसा कुछ नहीं है, पास जाके भी दिखाऊंगा आपको, बर्फ को छू के भी दिखाऊंगा, पर उसके लिए थोड़ा वेट करना पड़ेगा ना मेरी जान. अभी पुणे से निकले थे तो लद्दाख दिखा था क्या? नहीं ना, 8 दिन लग गए लद्दाख में पहुँचते. तो वैसे ही बर्फ़ दिख रहा है तो उसके पास पहुँचने के लिए भी कुछ समय चाहिए होगा. -5 डिग्रीचं जॅकेट घातलं आहे. इथे ऑलरेडी -7 डिग्री आहे आणि त्यामध्ये आम्ही राईड करतो आहे. ॲक्च्युली श्वास फुलतो आहे, त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, ते मॅनेजेबल आहे. पण इथली जी थंडी आहे ती अनमॅनेजेबल आहे. आता मी -5चं जॅकेट घातलं आहे आणि विंटर ग्लोव्ज घातलेत, त्यामुळे थोडासा म्हणजे काय म्हणतात त्याला सुकून आहे. बाकी पुढे बघा, पुढे अख्खा रायडर्स लोकांचा काफिला थांबला आहे. भयानक आहे हे सर्व. भयानक इन अ वे म्हणजे डेंजरस नाही आहे, हे वातावरणामुळे. थोड्याच वेळापूर्वी ना हे सर्व घालत असताना इथे स्नो पडत होता. जबरदस्त बर्फ पडतोय मित्रांनो. हे बघा, इथे एंट्री करण्यासाठी थांबलो होतो आणि काय बोललात? वरती अजून येते का? वरती अजून आहे बर्फ? अच्छा अच्छा. खारदुंगला चेकपोस्टला आपली एंट्री वगैरे करून झालेली आहे आणि तिथून आपण वरती चाललेलो आहे. समोर जर तुम्ही बघताय तर तो सगळा बर्फ पडतोय. इव्हन तुम्हाला कॅमेराच्या लेन्सवरती सुद्धा बर्फ पडताना समजत असेल. आय होप ते स्क्रीनवरती जस्टिस करेल. पण अमेझिंग फिलिंग आहे ही सगळी. बर्फ मला बऱ्याच दिवसापासून लाईव्ह पडताना बघायचा होता. ते म्हणतात ना, जेव्हा तुमच्या नशिबात असेल तेव्हाच ती गोष्ट घडेल. सो मी 3-4 वेळा मनालीला येऊन गेलो, पण कधी मला लाईव्ह स्नोफॉल बघायला भेटला नाही. मी प्रत्येक सीझनमध्ये आलो होतो मनालीमध्ये, पण कधी बघायला भेटला नाही. पण आज फायनली ले मेरी जान, शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया.
इस पल के लिए। थैंक यू लेह, थैंक यू। माई हैंड्स आर टोटली फ्रोजन, नम्ब, नो सेन्सेशन्स एनीमोर। पूर्ण नम झालेत हात। इट्स टफ, इट्स सिरियसली टफ, नॉट डेंजरस बट इट्स टफ टू सर्वाइव इन दिस वेदर. I cannot express how tough it is to survive in this weather. Oh. You can see the snow around us. और ये जो कहीं ना कहीं से हवा घुस रही है बहुत पीड़ादायक है. मैंने जो अभी राइडिंग गियर्स कैरी किए हैं, अंदर है थर्मल, उसके ऊपर है टी शर्ट, उसके ऊपर है राइडिंग जैकेट और उसके ऊपर है -5 डिग्री का जैकेट. नीचे है थर्मल पैंट, उसके ऊपर है नॉर्मल नाइट पैंट, ट्रेकिंग पैंट और उसके ऊपर है ये राइडिंग पैंट. बट स्टिल इट्स हार्ड टू सर्वाइव. ट्रस्ट मी, ये बच्चों का खेल नहीं है लद्दाख मेरी जान, ये बच्चों का खेल नाही आहे. हे बघा बर्फ पडतोय आणि अवघड झालंय सर्व काही. अजून खारदुंगलाही पोचलो नाही आहे. मगाशी मी बोललो होतो आपण बर्फाच्या जवळ जाऊयात आणि बघा आपण बर्फाच्या किती जवळ आलो आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ इथे आहे आणि त्यामधून आम्ही राईड करतोय. म्हणजे समजून जा की आमची काय हालत होत असेल राईड करताना. ते बघा पुढे बर्फच बर्फ. खतरनाक. माइटी खारदुंगला असंच नाही बोलत त्याला. बघा काहीच दिसेना हो. हे बघा फ्रोझन लेक्स, सॉरी हे बघा थोड्याच अंतरावरती इथे फ्रोझन वॉटरफॉल. हा बघा हे किती फ्रोझन झालंय. हा स्पर्श नाही करू शकत याला सध्याच्या स्थितीत तरी. फायनली आपण आपल्या टार्गेट डेस्टिनेशनवर पोहोचलो आहोत, जे म्हणजे खारदुंगला. भारतातील 2 ते 3 वर्षापूर्वी हे सगळ्यात टॉपचं डेस्टिनेशन होतं मोटरेबल रोडसाठी. डेंजरस रोड कंडिशन आहे. 17,982 फुटावरती आहे आणि त्यातल्या त्यात खूप टॉस फुलतो इथे. त्यामुळे बोलताना माझ्या थोडंसं श्वास फुलतोय. पण माइटी खारदुंगला we did it. That took the Lalpuri. Thank you so much Lalpuri. Thank you so much. खारदुंगला हाईटवरून अगदी अर्धा किलोमीटर पुढे आलो आहे. अजूनही श्वास फुलतो आहे, पण तुम्हा सर्वांना हे दाखवणं फार गरजेचं आहे. मी एकट्याने आस्वाद घेतला तर ते कुठेतरी व्यर्थ ठरेल. त्यामुळे हे सर्व तुम्हाला दाखवतो आहे. बघा अगदी स्पर्शाच्या अंतरावरती हा फ्रेश स्नो आहे. सकाळपासून इथे हलका फुलका स्नो चालू आहे. हे बघा इथे स्नो क्लिअर करण्याचं काम सुरू आहे. येस. पुन्हा एकदा बर्फ
सुरू झालेला आहे. ऐका ना, हे लावा ना, तो हे लावा ना. तू थांबा थांबा तू थांबल थांबल. हो गाडी आम्हाला गाडी ढकलता नाही येणार तुमची. पॅन्ट खाली आली तर. घाई नका करू, टेन्शन नका घेऊ. हो नाही बस नाही. हात काढा नुसलं ना दोन जण. हां चला. इकडचं बर्फ सारता का थोडा पायाने. खरंच मायटी खारदुंगला हा खरंच मायटी खारदुंगला बोलण्या इतपत आहे. हाय का, खूप श्वास फुलतोय. एनीवेज, आपको ये एडवेंचर कैसा लगा बताना मेरी जान. लडाख मेरी जान. अगदी मनापासून बोलायचं झालं तर एवढंच बोलेल की चारही वातावरणात आम्ही हा प्रवास पूर्ण केला, याचा फार आनंद आहे. सर्वात प्रथम घरून निघलो होतो तेव्हा पाऊस होता. राजस्थान ते पंजाबपर्यंत असं म्हणू शकतो की जम्मूपर्यंत फारच कडक उन्हाळा होता. आणि जसं श्रीनगरमध्ये आलो तसं थंडी वाजायला सुरुवात झाली. आणि जसं लेहच्या पुढे खारदुंगला आलो तर स्नोफॉल पाहायला मिळाला. या चारही वातावरणात राईड केल्याचा फार फार आनंद आहे. खूप भारी वाटतंय. बघा अजूनही बर्फ पडतोय हलका हलका. कॅमेरा दिसत नाही आहे, मी नोटीस केलं कॅमेऱ्यात नाही दिसत आहे, पण तुम्ही इथे बघू शकता सगळीकडेच बर्फ आहे. मी गाडीवरती बसलो आहे आणि माझ्या हाईट एवढं स्नो जमा झाली आहे. बघा तुम्हाला जर कॅमेराच्या माध्यमातून समजून येत असेल तर बघू शकता तुम्ही की माझ्या हाईट एवढी स्नो तयार झालेली आहे. आता जसं जसं खाली उतरलो आहे तसं तसं ऑक्सिजन लेवल प्रॉपर झालेलं आहे. आता काही ऑक्सिजनचा त्रास वगैरे होत नाही आहे. तसं मला ओव्हरऑल फिजिकली काहीच त्रास होत नाही आहे. फक्त जास्त हाईटवरती गेल्यावर जिथे ऑक्सिजन कमी होतो, सगळ्यांचाच कमी होतो, तिथे माझाही कमी होतो. बाकी मी बघितलं बऱ्याच लोकांना खूप त्रास होत आहेत. डायरेक्ट डोकं पकडून बसलेत लोक. काही काही लोकांना आर्मी रेस्क्यू करते, त्यांच्या कॅम्पमध्ये घेऊन जाते.
हे सगळं मी पाहिलं आहे माझ्या डोळ्यांनी. मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे 4 व्हीलर पडली. ॲक्च्युली इथे लँडस्लाईड एरिया हो, म्हणजे लँडस्लाईड होत होती. तर हे जे दादा आहेत हे दिसत आहेत का? हां, तर हे दादांनी थांबवलं होतं. पुढे एक दादा थांबलेत. आता बर्फ म्हणते दगड वगैरे पडून झालेत. आता पुन्हा एकदा ट्रॅफिक रिलीज करण्यात आलेलं आहे. पण या सर्वांमध्ये ही कार काल पडली. ते दादा सांगत होते की कंट्रोल नाही हो गया तो सीधा खाई में गए. सुदैवाने काही झालेलं नाही आहे. ते सगळे सेफ आहेत. कुणाला मायनर इंजुरीज आहेत. पण एअरबॅग उघडल्यामुळे ती गाड़ी सेफ होती. मेरे को एक बात बोलने की है दोस्तों. एक्चुअली मैंने बहुत लोगों को या फिर मेरे बहुत दोस्तों को भी ना ऐसे बोलते हुए सुना है कि नहीं यार इस साल नहीं अगले साल जाएंगे, नहीं यार इस साल पैसे का जुगाड़ नहीं हो पाया तो पैसे का जुगाड़ करके फिर अगले 2-3 सालों में कोशिश करेंगे, नहीं यार शादी होगी ना तो वाइफ के साथ जाना है, नहीं यार मेरे को ना मम्मी पापा नहीं छोड़ रहे, नहीं यार मेरे पास ना वो गाड़ी नहीं है ना, वो गाड़ी होती ना तो शायद मैं तुम्हारे साथ आ पाता. ऐसा कुछ नहीं है दोस्तों. मेरे को क्या लगता है, मेरे को बस इतना कहना है कि आप जिस हालात में हो ना उस हालात में निकल जाओ. पैसे की चिंता देखो मैं क्या बोल रहा हूँ समझने की कोशिश करना. जब आप बाहर निकलोगे ना तो आपको लगेगा कि यार ये इतना आसान था, मैं खामखा इसको बहुत कॉम्प्लिकेटेड बना रहा था. अभी देखो जैसे देखो हर किसी के पास ना कुछ इशू होता है. फाइनेंशियल इशू, फैमिली इशू, बाइक इशू और एनी अदर इशू जिसको मैं रिलेट नहीं कर पा रहा हूँ पर आप रिलेट कर पा रहे होंगे. आपका अपना कोई एक इशू होगा. तो मैं बस इतना कहना चाहता हूँ इशू हमेशा रहेंगे जब से आप समझदार हो और जब तक आपकी आखिरी सांस चल रही है तब तक इश्यूज चलते रहेंगे. पर अगर आपके दिल में कोई बात आती है ना कि मेरे को यहाँ पे जाने का है, मेरे को यहाँ पे जाके ये करने का है या फिर मेरे को बस ज़िंदगी में ये करने का है तो कर डालो, सोचो मत. मैं कोई ऐसा मतलब क्या बोलता है, मैं कोई बड़ा विद्वान वगैरह नहीं है या फिर मैं कोई इंटेलेक्चुअल नहीं हूँ, पर मैं बस मतलब मेरा कहने का मतलब आप समझ लो, मेरी फीलिंग समझ लो, मेरी भावनाएं समझ लो कि बस निकल जाओ. और अगर आपको लगता है ना कि फाइनेंशियल इशू मेरा सबसे बड़ा इशू है तो आप बहुत बड़े धोखे में हो मेरे दोस्त. आपको घर से निकलना चाहिए. फिर आपको लगेगा यार ये इशू बहुत छोटा था, मेरे कई सारे काम ऐसे हो गए. अभी देखा ना आपने, हमको रात को उस दिन वो गुजराती भैया मिले थे, उन्होंने खाना खिलाया. वो भगवान से कम है क्या? अरे मैं समझता हूँ वो भगवान खुद साक्षात उनके रूप में आया और हमको खाना खिलाया. फिर बाद में ये जो दीदी थी उन्होंने भी हमें थोड़े बहुत गिफ्ट्स दिए. बाद में मैंने इंस्टाग्राम पे एक स्टोरी डाली थी वो तिबेटियन मार्केट का, उन्होंने हमें अच्छा खासा डिस्काउंट दिया. मतलब जो एक्चुअल प्राइस है उन्होंने उसमें हमको उसने सेल किया थोड़ा बहुत मार्जिन रख के. तो जो चीज़ें मैं ख़रीदना चाहता था वो चीज़ें खरीद भी ली. जिस जर्नी पे मैं निकल गया था उस पे मैं निकल भी गया. किसी ने मुझे खाना खिलाया, किसी ने मुझे लोकल चीज़ें खिलाई, थैंक यू में. किसी ने मुझे बस मतलब वहाँ का जो लोकल चीज़ रहता है वो दिला दिया गिफ्ट करके. किसी ने मुझे जो चीज़ें मुझे खरीदनी थी वो ऐसे ही अच्छे खासे डिस्काउंटेड प्राइस में थोड़ा बहुत मार्जिन रख के उनका भी बिजनेस हो गया, मेरी भी तमन्नाएं पूरी हो गई. ये सारी चीज़ें ना आपको जब घर से बाहर निकलोगे ना तो खुद ब खुद हो जाएगी. बस आपको निकलना ज़रूरी है. अभी ये देखो ये रैली वाले लोग हैं तो इनमें इतना शायद कॉन्फिडेंस नहीं होगा कि हम पहली बार जा रहे हैं तो हमसे हो पाएगा या नहीं हो पाएगा. तो इन्होंने रैली का सहारा लिया, किसी कंपनी का सहारा लिया, किसी ट्रैवल कंपनी का सहारा लिया. तो कुछ भी करो पर आपके दिल में अगर कुछ आ रहा है ना तो वो कर डालो. नहीं तो कहीं ऐसा ना हो कि ज़िंदगी पहले से ही बहुत छोटी है, उसमें कब क्या हो जाए पता नहीं और बहुत सारी चीज़ें करने की रह गई और काश ये मैं उस वक्त कर लेता तो मैंने एटलीस्ट उतना तो जी लिया होता. छोड़ो ये सब बातें, बाकी काम पे लग जाओ, आ जाओ और जो भी आपकी तमन्ना है ना उसको पूरा करने के पीछे लग जाओ. इसकी माँ का ज़िंदगी है, हलवा है क्या? हाँ, अभी इतनी सारी बातें हो ही रही है तो क्यों ना समीर भाई के बारे में भी थोड़ा बोल दिया जाए. तो देखो ये समीर भाई जो है ना ये सिर्फ 23 साल के बंदे हैं और आईटी में काम करते हैं. अभी साथ साथ में इसका एजुकेशन भी चालू है. मतलब वो बता रहे थे कि अभी उनको MBA को भी एडमिशन लेना है तो उधर उनको कम से कम 15-20 लाख रुपए खर्चा हो जाएगा 2 साल का. तो देखो फिर भी उन्होंने कैसे वैसे एडजस्ट करके फाइनेंशियल क्राइसिस को सामने जाके उनका ये सपना पूरा कर दिया. 23 साल की उम्र में ये बंदा ले का पूरा सर्किट कर रहा है. तो आगे अगर
इन्होंने ये चीज़ कंटिन्यू करने की ठानी तो ये पूरा इंडिया घूम लेंगे 30, 35, 40 तक। तो ये चीज़ें होती है। देखो वो बंदे का पैशन है, वो बंदा उसको फॉलो करके आज 23 साल की उम्र में लद्दाख का सर्किट कंप्लीट कर रहा है। मैं नहीं कह रहा हूँ कि समीर भाई बहुत बड़े 30 मार खाने, हाँ, पर 23 से लेकर 25 के साल में जिन जिन 30 मार खाओं ने ये लद्दाख का सर्किट कंप्लीट किया है ना, उन 30 मार खान में समीर भाई का भी नाम ऐड हो गया है। अभी इतना सा कौला बंदा है यार। और आगे जाके बताऊँ ना तो वो अपने पेरेंट्स को इकलौता है, अकेला है वो बच्चा, फिर भी पेरेंट्स ने छोड़ा। क्यों? क्योंकि बच्चे का सपना है, बच्चे की जिद है। पेरेंट्स वगैरह छोड़ते हैं, आप बस उनको ना अच्छे से मनाओ, आप क्या कर रहे हो, आप क्यों कर रहे हो, आप कैसे कर रहे हो, ये अगर उनको विश्वास दिलाओगे ना तो वो आपको छोड़ेंगे। मेरे को बहुत दोस्त लोग बोलते हैं पेरेंट्स नहीं छोड़ रहे, बीवी नहीं छोड़ रही, घर वाले नहीं मान रहे। अरे भाई तुम उनको बताओ तो सही, क्या, क्यों, कब, कैसे। उनको आप प्लान नहीं बता रहे हो, लैक ऑफ कन्वर्सेशन हो रहा है आपका आपके फैमिली के साथ, तो कैसा होगा। ये बंदा दिन में 3 बार अपने फैमिली को बात करता है कि मैं यहाँ पे पहुँचा, आगे का प्लान ये है। घर पे तो बता के आए, पर यहाँ पे भी आके कॉल कर रहा है ना, तो एक फैमिली का रिस्पेक्ट होता है। अगर वो करोगे ना तो फैमिली आपको छोड़ेगी। तो मैंने फाइनेंशियल क्राइसिस को सामने जाना भी बता दिया और फैमिली का भी बता दिया। मेरे को नहीं लगता कि फाइनेंशियल क्राइसिस और ये फैमिली का छोड़ के आपके जीवन में कोई बड़ा इश्यू होगा करके। तो देखो, सोचो, विचार करो और जो भी सपना पूरा करना चाहते हो ज़िंदगी में, कोई भी, राइडिंग ही नाही, भले ही वो अपने करिअर को लेके हो, उसको पूरा करो। ही सर्व आपली BROची माणसं, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनची। आणि बघा आता इथून लँडस्लाईड वगैरे होण्याचे चान्सेस आहेत, इकडे तर खाईच आहे समजा, बरोबर, तरी पण बघा ही माणसं, बघा बघा आहे का, म्हणजे काम पण करणार पण एन्जॉयमेंट सोबत। वा, खरंच या सर्व म्हणजे ही जी सर्व कामगार आहेत त्यांना मानाचा मुजरा। आता इथे रोड बनवतील ते, आणि येत्या काही काळात हा सगळा ऑफ रोड निघून जाईल आणि पुढच्या पिढीसाठी एक चांगला सुंदर रस्ता इथे बनेल आणि त्यांनाही हे एक्सप्लोर करता येईल व्यवस्थित। या रस्त्यांवरती ना पुढचं चाक धसतं आहे, पाठीमागचं इझिली निघतं आहे पण पुढचं चाक धसतं आहे, त्यामुळे पहिल्या गेअरवरती गाडी चालवतो आहे। माती असल्यामुळे ना ते चाक स्लाईड पण होतं आहे, साईडला खेचते गाडीला। बरं, बाकी सगळं काही असू द्या, पण बघा या छोट्या गाड्या बघा, ये बात, ये बाय द वे लोकलची गाडी होती, सो दे नो हाऊ टू पास दिस रोड्स। ये द सीट मॅन, द सीट पुढे आहे, पुढे चांगला रोड आहे, सगळी मातीच आहे, आणि खडकं पण आहेत पण त्याच्यावरती माती जमली आहे। मातींच्या खपल्या जर पडल्या तर नाही, म्हणजे साहजिक आहे, संध्याकाळी असे विचार येतातच, निगेटिव्ह एनर्जी हाय असते। पुढून येत आहे आपली भारतीय सेना, त्यांना जाण्यासाठी जागा करून देऊ। सलाम। हो, आपण नुब्रा व्हॅलीमध्ये आहोत, हे बघा नुब्रा व्हॅली, आणि हुंडरला जाण्यासाठी आपल्याला इकडे टर्न घ्यायचा आहे। अच्छा, इथे पेट्रोल पंप आहे तर ओके, नुब्रा व्हॅलीमध्ये पेट्रोल पंप आहेत। पुन्हा एकदा चढाईचा मार्ग सुरू झालेला आहे आणि थोडासा हा अवघड जातो आहे, पहिल्या गेअरवरती गाडी चढवणं थोडीशी अवघड जाते आहे, खूपच हाय पासेस आहेत हे, आणि त्यामध्ये सिंगल लेन आहे, त्यामुळे पलीकडून येणाऱ्या वाहनांचं सुद्धा लक्ष ठेवावं लागतं। हे बघा, ओ फॉरेनर, ग्रेट, खूप फॉरेनर दिसले मला, खूप फॉरेनर, भयानक। वी आर हेडिंग टुवर्ड्स नुब्रा व्हॅली। नुब्रा व्हॅलीमध्ये जो भगवान गौतम बुद्धांचा मोठा काय म्हणू शकतो त्याला आपण, पुतळा आहे किंवा स्टॅच्यू आहे, तर तिथे आपण चाललेलो आहोत। आता वरती जायचं आहे, सो बघूयात, जाऊयात। हां बरोबर, हे बघा इथून सुद्धा दिसतोय तो, हे तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओज किंवा फोटोजमध्ये पाहिलं असेल, आता आपण तुम्हाला जवळून दाखवतो। आता आपण एंटर करतोय नुब्रा व्हॅलीमध्ये, डिस्किट या गावामध्ये स्थित असलेल्या नुब्रा व्हॅलीमध्ये। इथे आपल्याला तिकीट काढावं लागेल ना, ओके।
नमो बुद्धाय. बनते 2 people. 80 rupees. 40, 80. 80 rupees. Okay. Online? Online, only cash. Only cash? Okay. मेन अट्रॅक्शन असलेली ही नुब्रावेल येथील आणि डिस्कीर गावातील भगवान बुद्धांची मूर्ती. आय होप मी तुम्हाला जेवढं काही माझ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न केला तो आवडला असेल. इथे या मूर्तीच्या व्यतिरिक्त छोटी छोटी मंदिरं आहेत, गुंफा आहेत, तिथे जाऊन तुम्ही ध्यान वगैरे करू शकता. पण आमच्याकडे संध्याकाळची वेळ असल्यामुळे बराच वेळ कमी आहे आणि आम्हाला रात्रवाईच्या आतमध्ये हुंडरला पोचायचं आहे, त्यामुळे मी एवढंच दाखवू शकलो. मी दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हे संध्याकाळी 7 वाजताचे नजारे आहेत मित्रांनो. कॅन यू बिलीव्ह दिस? सूर्य लपला आहे त्या डोंगरांच्या पाठीमागे, पण अजूनही तितकाच प्रकाशमान आहे. 7 वाजलेत. वा काय, आत्ता तर आपण अर्ध्या किलोमीटरच्या आधी भले मोठे पहाड पाहत होतो, अचानक आता माती वगैरे सुरू झाली. राजस्थानमध्ये आल्यासारखा फील झाला. गजब आहे आदमी हो यार, नेचर तुम्ही. हे जे तुम्ही सर्व बघताय ना, याला सँड ड्यून्स म्हणतात. आणि आत्ता आपली जिथून गाडी जात आहे ती सँड ड्यून्स व्ह्यू पॉईंट आहे. मलाही माहीत नव्हतं, मी पाठीमागे वाचलं आहे, पण मला हे माहिती होतं की सँड ड्यून्स नावाची एक जागा आहे हुंडरच्या अलीकडे म्हणून. तेच आपलं यूट्यूबवर पाहण्या वाचण्यात ऐकण्यात आलं होतं. सो भला मोठा एरिया आहे सँड ड्यून्स. तू ना जा मेरे बादशाह एक वादे के लिए, एक वादा छोड़ के, हो तू ना जा मेरे बादशाह एक वादे के लिए, एक वादा छोड़ के, मैं वापस आऊँगा, मैं वापस आऊँगा, मैं अगर मर भी गया तो मैं वापस आऊँगा, तू ना जा मेरे बादशाह एक वादे के लिए, एक वादा छोड़ के. रूम्स है? The next day. सुप्रभात मित्रांनो. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी सध्या आहे हुंडर गावामध्ये. हुंडर गावामध्ये हॉर्चो गेस्ट हाऊस नावाचं एक गेस्ट हाऊस आहे. तिथे मी स्टे केलेला आहे. जे काही तुम्ही आत्ता ब्युटी शॉट्स पाहिले हे त्याच गेस्ट हाऊसचे आहेत. खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. तर आजच्या आयटनरीबद्दल बोलण्याआधी मला एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलायचं आहे, तो म्हणजे टुरिझम. काल आपण टुरिझम या मुद्द्याबद्दल बोलतच होतो. गाडीवर असताना मी तुमच्यासोबत ती चर्चाही करत होतो. पण आज मला थोडंसं पुढे जाऊन बोलायचं आहे. तर इथे आल्यानंतरून जेव्हा काल रात्री मी या हॉर्चो गेस्ट हाऊसच्या ओनरसोबत बोलत होतो, तेव्हा मला असं समजलं की इथली जी लोकं आहेत किंवा इथली जी लडाख रिजनमधली जी काही विलेजेस आहेत मुख्यतः, ती सर्व टुरिझमवरती अवलंबून आहेत. 6 महिन्याचं टुरिझम या लडाख रिजनमध्ये होतं. ड्यू टू स्नोफॉल, इथे खूप एक्स्ट्रीम स्नोफॉल होतो, त्या कारणाने फक्त 6 महिने लडाख रिजन ओपन असतं. तर इथे टुरिझम 6 महिन्याचं असतं आणि या 6 महिन्याच्या टुरिझमवरती त्यांना पूर्ण एका वर्षाचं आयुष्य काढायचं असतं. हालाकी इथल्या लोकांच्या गरजा कमी आहेत, अपेक्षा कमी आहेत. तरीही 6 महिन्याच्या टुरिझमवरती जो काही टुरिझम प्रत्येक घराचा होईल
त्याच्यातून त्यांना जो काही नफा होईल त्यांना त्यांचं पूर्ण 1 वर्ष काढायचं असतं. जरी गरजा अपेक्षा कमी असल्या तरीही मला असं वाटतं की मुलांची लग्न, मुलांची शिक्षणं हा सुद्धा त्यांचा एक मोठा प्रश्न असतो आणि तो त्यांना त्या 1 वर्षात पूर्ण करायचा असतो किंवा ठराविक कालावधीत तो पूर्ण करायचा असतो. तर त्यामुळे टुरिझम होणं फार महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की सोशल मीडियावरती जे काही फेक हाईप क्रिएट केल्या जातात एखाद्या विशिष्ट ठिकाणाबद्दल की खूप डेंजरस आहे किंवा खूप ऑफ रोड वगैरे आहे, तर मला असं वाटतं की हे बोलण्यासोबतच तुम्ही कुठेतरी पॉझिटिव्हही बोललं पाहिजे, जेणेकरून टुरिझमला वाव मिळेल. असो, हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. आजच्या आयटनरीबद्दल बोलायचं झालं तर आज आपण थांगला जाणार आहोत व्हाया तुर्तुक विलेज. तर थांगला लाईन ॲक्शन कंट्रोल LAC तिथे आपल्याला व्हिजिट द्यायची आहे आणि येता येता किंवा जाता जाता आपण तुर्तुक गावातही फेरफटका मारूयात, अशी सध्याची तरी आयटनरी आहे. जसं जसं पुढे आपण जात राहील तसं तसं मी तुम्हाला कळवत जाईल की आपण कुठे चाललो आहे, काय करणार आहोत. एनिवेज, तर आता नाश्ता वगैरे करून घेतो. नाश्ता वगैरे आलेला आहे आणि त्यानंतरून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. हुंडरपासून थांग विलेजचं जे डिस्टन्स आहे ते 92 किलोमीटरचं आहे आणि 92 किलोमीटरसाठी गुगल मॅपच्या अनुषंगाने 3 तास लागायला हवेत. सो आपण एक्सप्लोअर करत करत जाणार, याचा अर्थ 4, 4.5, 5 तास लागूही शकतात. पण बघा 92 किलोमीटरसाठी 3 तास लागणं याचं कारणही असंच आहे. काही रस्ते काम चालू आहे आणि काही रस्ते हे असे टर्निंगचे आहेत, टर्निंग मोडचे आहेत, त्यामुळे असा वेळ लागणं साहजिकच आहे. आणि हे दिल्लीच्या गाडी, ही जम्मू काश्मीरची गाडी. इथे लोकली एक्सप्लोअर करत जायचं म्हणलं की वेळ लागणारच, पण आपण आलो आहेच एक्सप्लोअर करण्यासाठी. लोकलसोबत बोलत गेलं ना की एक म्हणजे बरीचशी माहिती वगैरे मिळते. ओके, पुढे आर्मीचा कॅम्प आहे, चेकिंग कॅम्प, आणि ही आर्मीची मेडिकलवाली गाडी. सेना पोलीस सेवा तथा सय्यता. ओके, म्हणजे जसं आपण महाराष्ट्रात म्हणतो ना सदरक्षणाय खलनिग्रहणाय, तसं सेवा तथा सय्यता असं इथे लिहिलं आहे. सियाचिन वॉरियर्स आर्मी गुडविल स्कूल, प्रतापपूर, लडाख. My love goes to all the teachers who are teaching in such situations, in such cold situations. It is very hard to survive here. सध्या आपण आहोत थॉईस या गावामध्ये आणि इथे आपलं एअर इंडियाचं विमान आठवड्यातून 2 वेळा येतं आपल्या भारतीय सैन्याला ने-आण करण्यासाठी. सो हे भारतीय सैन्यासाठी खास करून असलेलं थॉईस एअरपोर्ट आहे. इथे आपल्या कॉमन पीपलला सध्या तरी एंट्री नाही आहे, पण असं म्हणतात की येत्या पुढच्या वर्षी किंवा येत्या पुढच्या वर्षी म्हणजे 2 वर्षामध्ये हे कॉमन पीपलला पण चालू होईल, जेणेकरून इथल्या टुरिझमला बढावा मिळेल. बघा, ही सगळं आपलं भारतीय सैन्याचा कॅम्प आहे आणि या छोट्याशा याच्यातच आपलं बघा इथे दिसू शकतं थॉईस 0 किलोमीटर. या छोट्याशा याच्यातच आपल्या भारतीय सैन्याचं विमानसुद्धा लँड होतं. मामा आणि हे काय नवीन इट्स टफ, व्हेरी टफ टेरेन. ये धुआं जिंदगी है. Brother, stop. It's me. We met yesterday. Ha. Let me take a side. Wait a minute.
was your stay last night? Good. All good? Yes. No problem? No. Okay, you have my number, right? Yes. Yes. Any problem happen, just message me, call me, okay? Thank you very much. Yes, yes, yes. Thank you. Have a safe ride, brother. Yes. Bye. After you. Okay. अहो काय ना, त्यांना विचारलं काय रात्री काय प्रॉब्लेम बिब्लेम तर नाही आला. ही आपल्या लाल माती सारखी माती आहे आणि ही धस्त आहे, चाक धस्त आहे जमिनीमध्ये, त्याच्यामुळे चालवायला ना थोडंसं अवघड होतं आहे. आता एक छोटीशी ट्रिक सांगतो. लोअर द गिअर कमी करायचा, डायरेक्ट फर्स्ट गिअरवरती गाडी टाकायची आणि मग जी स्पीड तुम्हाला हवी ती स्पीड तुम्ही ग्रहण करू शकता. जर तुम्ही हाय गिअरमध्ये जर तुम्ही स्पीड करायचा प्रयत्न करणार तर मग ते चाक स्लाईड होणार, पडण्याचे चान्सेस आहेत. आता बघा, 1 नंबरच्या गिअरवरती सुद्धा मी चांगल्या पद्धतीने क्रूज करू शकतोय. ओके 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 ओके, चिल 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 चिल. Oh, lovely. अच्छा, हा पूल बनतोय तर. खतरनाक. It was tough though. खतरनाक, जबरदस्त. What a feeling, what a feeling. बाजूला ही शोक रिवर आहे आणि हे जे उंच उंच पर्वतरांग आहेत ना, या आता मला स्पिती व्हॅलीच्या वाईब्स द्यायला लागल्यात. हे जसा हा रस्ता चालू झाला, जे टर्न होता पाठीमागे, तो टर्न घेतला आणि हा रस्ता चालू झाला तर डायरेक्ट स्पिती व्हॅलीची वाईब्स आली. लवली. इसका भी अपना ही एक मज़ा है यार. सी, अभी तुरंत नज़ारे चेंज हो गए. अभी पत्थरों वाले पहाड़ होते और अभी रेती वाले पहाड़ शुरू हो गए. आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की स्पिती व्हॅलीची वाईब्स येते आणि हे बघा, हे चिचाम ब्रिज आहे ना स्पिती व्हॅलीमध्ये, तसा हा ब्रिज आहे. ओ हो ओ हो, क्या ही कहने भाई साहब. खतरनाक. खाली तुम्ही बघू शकता
पाणी किती खवळलं आहे आणि त्याच्यावरून हा ब्रिज. सुपर सुपर सुपर. या पाथ वी हॅव क्रॉस सक्सेसफुली. ते म्हणतात ना की जेव्हा तुम्ही बराचसा भाग क्लाइंब करून येता तेव्हा तुम्हाला जे नजारे असतात ते बघण्यासारखे असतात. या गोष्टीवर माझा आधीपासूनच विश्वास आहे, होता आणि राहील. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी पूर्ण आपली एक वन लेंथ सिरीज चालू आहे याच्यामध्ये तुम्हालासुद्धा समजलं असेल की आम्ही क्लाइंब जेव्हा करतो ना तेव्हा पूर्ण सिनेरिओ चेंज होऊन जातो. पुन्हा एकदा आपण वुडन ब्रिजच्या इथे येऊन थांबलेलो आहोत. आय थिंक 2 वे ट्रॅफिक झालं आहे की पुढे गाडी बंद पडली आहे, काहीतरी इश्यू झालेला आहे त्यामुळे थांबलेले आहेत. Let's go. Look at roads. What a stunning view. आता आपण जिथे थांबलेलो आहोत तिथून तुर्तुक 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इथे बाल्टी कॅफे म्हणून आहे. इथे आपण थांबलेलो आहोत आणि मॅगीचा आस्वाद घेतोय या सुंदर सुंदर उंच उंच पहाडांच्या समोर. चला, मॅगी वगैरे खाऊन झाली, मस्त मसाला चहा पिलो. बऱ्याच दिवसानंतर चहा पिल्याचा फील आला आणि 10 मिनटाचा एक पॉवर नॅपसुद्धा आला. आता इथून पुढे जाण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. आपल्या महाबळेश्वरमधून प्रतापगडच्या मार्गे कोकणात रस्ता जो उतरतो ना त्या रस्त्याला आल्याची फिलिंग येते आहे. सेम फिलिंग, तेवढाच थंडावा, अशीच झाडे आणि एवढाच कॉम्पॅक्ट रोड. आणि दोन्ही कॉम्पॅक्ट रोडला म्हणजे दोन्ही बाजूने कॉम्पॅक्ट रोडच्या झाडंच झाडं आणि आपली थोडीशी कुंपणं, त्याच्यामुळे सेम तशी फिलिंग आली. बघा किती खतरनाकवाली लँडस्लाईड झाली आहे. आत्ता हे आपल्या BROने आणि आर्मीने मिळून यांना साईडला केलं आहे, JCBच्या साह्यानेच केलं असेल. रोड तर क्लिअर करून घेतला आहे पण खतरनाक झाली आहे बघा. बापरे. चला, सुखरूपाने कोणी दगावलं नाही हे फार महत्त्वाचं आहे. खतरनाक लँडस्लाईड झाली होती हो. हा इम्पॅक्ट बघा ना कुठपर्यंत गेला आहे, इथपर्यंत इम्पॅक्ट आला याचा. खूप मोठी लँडस्लाईड, खूप. ओके, वीक ब्रिज वॉर्निंग. वेलकम टू बॉर्डर विलेज थांग. थांग हे आपल्या भारताचं शेवटचं गाव आहे. 3.5 किलोमीटर इथून त्याचं डिस्टन्स राहिलेलं आहे. आणि समीर भाऊ त्यांचा शॉट घेताना. सो येस, थांग विलेजला आपण पोहोचणार आहोत लवकरच. मगाशी बोलल्याप्रमाणे सध्या मी आहे थांग विलेजमध्ये. थांग हे भारताचं शेवटचं विलेज आहे आणि ही इथे इथपर्यंतच आपण सामान्य जनता इथपर्यंत येऊ शकतो. ही लाईन आहे आपल्यासाठी. तर एनिवेज, हे जे पाठीमागे तुम्हाला ही सर्व झाडे दिसत आहेत ही भारताची सीमा आहे. आणि जर इथून तुम्हाला दूरवरती दिसत असेल पार तो डोंगर, तर तो डोंगर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये आहे. इवन हा जो पाठीमागचा तुम्हाला डोंगर दिसतोय हा अर्धा भारताच्या ताब्यात आहे, अर्धा पाकिस्तानच्या वाट्यात आहे. म्हणजे त्याचं व्यवस्थित सीमा वाटप झालेलं आहे. आणि इथे हा जो तुम्हाला हा डोंगर दिसतोय याच्यामध्ये सुद्धा अर्धा भारताचा आहे, अर्धा पाकिस्तानचा आहे.
यामध्ये जर तुम्ही दुर्बिणीने बघणार इथं आल्यानंतर तर तुम्हाला भारताचा झेंडासुद्धा दिसेल, पाकिस्तानचा झेंडासुद्धा दिसेल. याच्यामध्ये सुद्धा योग्य सीमा वाटप झालेलं आहे. बाय द वे, हा जो इकडचा पूर्ण डोंगर आहे हा पूर्ण आपल्या भारताच्या हद्दीमध्येच आहे. चला मित्रांनो, जेवढं काही दाखवलं आशा आहे तेवढं तुम्हाला आवडलं असेल.